त्या मानाने मराठी माणूस नेहमीच कामगार वर्गीय राहिलेला आहे. तुला सांगू का मी, आपल्याकडे पर्सिव्हरन्स कमी आहे, म्हणजे लावून धरण्याची वृत्ती, अन्यथा आपणच पुढे होतो. पण त्यातला जो प्रयोगशीलता आहे ती येण्या अगोदरच हिंदी चित्रपटांचं आपल्या मराठी चित्रपटसृष्टीवर आक्रमण झालं. म्हणजे आंबेडकरांनी आंदोलन इथेच केलं, कम्युनिस्ट इथेच उभे राहिले मुंबईमध्ये. गांधींनी चले जावची चळवळ मुंबईमध्ये सुरू केली. कॅपिटलिझमचं केंद्र अडाणी मानलं, तर त्याचा केवळ मोदींना दोष देतात कसा तुम्ही? आधी पवारांना दोष दिला पाहिजे. महाराष्ट्राची अवस्था ही उत्तर प्रदेश पेक्षा वाईट आहे. तर आजारी असलेल्या राज्याएवढा, बिमारू राज्य एवढाच मागासलेला आहे की श्रमाविना एखाद्याला जेव्हा संपत्ती मिळते तेव्हा दुसऱ्याने अधिक श्रम करून त्याला संपत्ती मिळालेली नसते. कारण संपत्तीची निर्मिती श्रमाशिवाय होत नाही. तुम्ही विरोधी पक्षात कोण घेणार? ठाकरे, पवार, हे ते सगळे सामील आहेत. महाराष्ट्र एक इंटरेस्टिंग जॉग्राफिक एरिया आधीपासूनच राहिलेला आहे. मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की हा जो डेक्कन ट्रॅप आहे त्याच्यामुळे पृथ्वी एकदा धोक्यात आली होती, कारण ते जे व्होल्कॅनिक इरप्शन आहे ते आणि डायनोसॉरना मारणारा ऍस्टेरॉइड एकाच वेळी झालं. तर महाराष्ट्र तसा त्या अर्थाने नेहमीच फोकसमध्ये राहिलेला आहे जगाच्या आणि याच्या. तर महाराष्ट्राचे अशा प्रकारचे टप्पे कसे करता येतील की महाराष्ट्राची जी जडणघडण आहे, दख्खनची जी जडणघडण आहे ती समजून घेण्यासाठी कोणते टप्पे करता येतील? एक तर म्हणजे आपण साधारणपणे जवळचा काळ घेतला, म्हणजे अगदी आपण ज्ञानेश्वरांच्या काळात नको जायला, पण अगदी जवळचा काळ घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजाराम महाराजांपर्यंतचा पहिला काळ धरला. नंतर पेशव्यांचं जे पहिला बाजीराव पेशवा आला तिथून पेशवाईचा असतो तो दुसऱ्या बाजीरावापर्यंतचा आहे. तर पहिल्या मराठा म्हणजे साम्राज्याशी जी पाया घातला तो छत्रपती शिवाजी महाराज. रायगड ही त्याची राजधानी होती. पेशव्यांच्या काळात ती पुण्याकडे आली. म्हणजे हे दुसऱ्या बाजीरावाच्या पराभवानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि मग महाराष्ट्रात तेव्हा नव्हती, पण मुंबई हे केंद्र झालं ऍक्टिव्हिटीजचं सगळ्या. त्यामुळे पुण्याचं महत्व पुढे पुढे कमी होत गेलं. दुसरा एक, त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र व्हायला 1960 चा काळ उजाडायला लागला. त्यासाठी मोठा लढा आला संयुक्त महाराष्ट्राचा, आणि मग मुंबई महाराष्ट्रात आली, आणि मग आताचा जो महाराष्ट्र मुंबई राजधानी असलेला आहे तो झाला. त्यामुळे त्या अर्थानेच ते कालखंड स्पष्ट दिसतात. पण याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्याच्यात एक असं आहे की महाराजांचं युग एक धरलं की त्यानंतर महाराष्ट्र देशाला हे करतोय, म्हणजे कम्प्लीट हे करतोय. महाराजांनी सुरू केलं, लीड करतोय. पेशव्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र लीड नव्हता करत, कब्जा केलेला महाराष्ट्राने देशावर, पण लीड नव्हतं. म्हणजे पुण्याकडे लोकांची नजर असते, कारण कधी धाड येईल सांगू नाही शकत असं. तर तो एक कालखंड झाला. त्यानंतर ब्रिटिश आल्यानंतर पुण्याचं महत्व राहिलं थोडं काळ, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्याचं महत्व राहण्याचं कारण टिळक युग. कारण टिळकांनी जो काही स्वातंत्र्य लढ्यात आपलं योगदान दिलं, म्हणजे त्यांच्या सामाजिक विचार वगैरे याच्या संदर्भातले वाद मला सगळे मान्य आहेत, पण तरी सुद्धा गांधी युगा अगोदर टिळक युगच होतं हे मान्यच करायला पाहिजे. आणि काँग्रेस कधी टिळकांनी सोडली नाही आणि माफी मागून ते जेलमधनं बाहेर आले नाहीत. म्हणजे टिळकांना त्यांचे गुण पूर्ण दिले पाहिजेत. कारण शाहू महाराज स्वतःच म्हणाले होते की मी साधारणपणे या सगळ्या ब्राह्मणांच्या कन्सेप्ट मानत नाही, पण टिळक गेल्यावर त्यांनी दिवस पाळले होते आणि ते म्हणले टिळक हे दिलदार शत्रू होते, बरोबर, म्हणून मी हे दिवस पाळतो. एनिवे, तर मुद्दा असा की ते टिळक युगामुळे पुण्याला महत्व कायम राहिलं. पण टिळकांच्या मृत्यूनंतर, म्हणजे साधारण 1920 नंतर स्वातंत्र्य आंदोलनाचं केंद्र पण पुणा राहिलं नाही. पुणा हे अधिकाधिक गांधी यांना विरोध करणारं आणि ब्राह्मणांची सत्ता नष्ट करणारा व्यक्ती असं गांधींकडे पाहिलं. खरं तर युनियन जॅक बाळाजीपंत नातूंनी उतरवला होता, तो काय गांधीजींनी उतरवला नव्हता. पण तरी सुद्धा टिळक जेव्हा असताना पुण्याचं जे महत्व होतं किंवा सांस्कृतिक केंद्र म्हणून पुणा जे प्रसिद्ध झालेलं, तर ते तेवढं राहिलं नाही त्याची प्रसिद्धी. आणि त्यामुळे काय आलं की इथे ब्राह्मणांचं केंद्र जे आहे ते वजा टिळक असं उरलं.
आणि त्यामुळे सनातनत्व जे आहे ते उफाळून आलं आणि त्यामुळे हिंदुत्ववाद वगैरे जे सगळे पकायला लागले, टिळकरांकडे केसरी गेल्यानंतर वगैरे, ते सगळं पुण्यामध्ये. म्हणजे सुधारणावादी असलेले टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांनी सुद्धा सुसाईड केली मग शेवटी. आणि ते आंबेडकरांचे अतिशय लाडके होते आणि जवळचे होते ते. तर या सगळ्या घटना आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पण तरी सुद्धा पुण्याला एक महत्व असाधारण आहे, कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुण्यामधल्या. पण अजून एक त्याचा वेगळा केंद्र पण आहे की महाराष्ट्रात महाराष्ट्रात 2 केंद्र होती. भारतातलं पहिलं सिनेमाचं केंद्र कोल्हापूर होतं. बरोबर. मग कोल्हापूर नंतर महाराष्ट्रामध्ये नाही, मग कलकत्त्याला ते केंद्र गेलं आणि मग शेवटी येऊन मुंबईत ते राहिलं. आणि महाराष्ट्राच्या लिंग्वा फ्रँका म्हणजे जी बोलभाषा आहे मराठी, तिचं जे काही वाटोळं झालं त्याचं एक मुख्य कारण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचं केंद्र मुंबई बनली. बरोबर. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला असं वाटायला लागलं की आपल्याला हिंदी येते, जी येत नाही त्याला तेवढी, म्हणजे ती तशा प्रकारे ती त्याची मातृभाषाच नाहीये. बरोबर. तर पण ते सगळं गडबड होऊन मग मराठीचं महत्व जे आहे अभिजात भाषा म्हणून त्याला धक्का बसला. त्यामुळे महाराष्ट्राचे संपूर्ण सांस्कृतिक, राजकीय आणि वैचारिक जीवनाचे टप्पे आहेत. पण त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त राजकीय विचार करून चालणार नाही. महाराष्ट्रामधला सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा उदय. हा एक छोटी घटना नाहीये. संपूर्ण भारताच्या सुधारणावादी आणि प्रोग्रेसिव्ह मुवमेंट जी आहे त्याला रचना करणं, त्याचा पाया घालणं, त्याला वेग देणं, हे सगळं काम शाहू फुले आणि आंबेडकर यांनी केलं. तिघेही महाराष्ट्रातले. सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातल्या, फातिमा शेख या महाराष्ट्रातल्या, ताराबाई शिंदे या महाराष्ट्रातल्या. म्हणजे तुम्हाला नाव घ्या त्या लक्ष्मीबाई टिळक या महाराष्ट्रातल्या. तर महाराष्ट्रामध्ये इतक्या विलक्षण वेगाने सामाजिक आणि राजकीय क्रांती झाली. तर तो पट असा आहे. त्यामुळे तुम्ही एक विशिष्ट साल घेऊन काही गोड्या बऱ्याला गेला तर दुसऱ्या बाजूला वेगळं घडते काहीतरी महाराष्ट्रात. म्हणजे तिथून अल्लाउद्दीन खिलजी आला तर ज्ञानेश्वरांचं जे मोठेपणा आहे ते आपण टावरच तुम्हाला मांडावं लागतं. म्हणजे एक कॅनव्हास काळाचा धरला तर ज्ञानेश्वर आणि अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण देवगिरीवर वगैरे सगळं एकत्र दिसतं. त्यामुळे महाराष्ट्र असं तुम्ही काळामध्ये विभागणी करताना त्याची सरमिसळ फार होते गोष्टींची, आणि ती सरमिसळी सकट महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उदय आणि त्या संस्कृतीचा एका परीने वाताहत ही त्या पद्धतीनेच आपण घेतली पाहिजे. आता वाताहतीचा कालखंड आहे. बरोबर. मला सर एक विचारायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये की जी मानसिकता महाराष्ट्राची घडली, जसं की आता उदाहरणार्थ बंगाली सामाजिक एक जर हे काढलं, एक समज काढायचं झालं तर बंगालमध्ये सांस्कृतिक विरेचन खूप झालं, चर्चा खूप झाली. म्हणजे थिएटर, सिनेमा, लिटरेचर याच्याबद्दल, वाङ्मय, या सगळ्या गोष्टी त्यांच्या कल्चरल सिम्बल होत्या किंवा जनरल जनमानसावरती पकड असलेल्या होत्या. त्या मानाने मराठी माणूस नेहमीच कामगार वर्गीय राहिलेला आहे असं म्हणता येईल का? आणि त्याच्या मानसिक आउटलुक वरती परिणाम झाला होता असं म्हणता येईल का त्याला? तुला सांगू का मी, आपल्याकडे परसिव्हरन्स कमी आहे, म्हणजे लावून धरण्याची वृत्ती. अन्यथा आपणच पुढे होतो. म्हणजे पुढे होतो म्हणजे असं मला काही बंगालची स्पर्धा आहे असं नाही म्हणा. असं त्याच्यात कलेत काय पुढे मागे नसतं. राजकारण सोडलं तर कुठच्याच गोष्टीत आणि पैसे आणि पॉवर या 2 गोष्टीत पुढे मागे असतं. बाकी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येतात. तर बंगाल बघ, चित्रपट कलेचा म्हणजे उगमच दादासाहेब फाळकेंनी केला. नंतर बाबूराव पेंटरांनी त्याचं म्हणजे संगोपन केलं कोल्हापुरात आणि मग त्याच्यानंतर ते पुढे जात गेले. त्यामुळे इथे त्याचा विकास आणि पोषण झालं नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण प्रभात फिल्म कंपन्या सगळ्या पुण्यामध्ये, आणि म्हणजे तो बहराचा काळ होता. म्हणजे गजानन, जागीरदार सगळे म्हणजे सगळी माणसं अव्वल दर्जाची होती. असं नाही की ती कमस्सल होती. पण त्यातला जो प्रयोगशीलता आहे ती येण्या अगोदरच हिंदी चित्रपटांचं आपल्या मराठी चित्रपटसृष्टीवर आक्रमण झालं. मी तेच म्हणतोय की दुर्दैवाची जी गोष्ट आहे की आपण हिंदी चित्रपट, ज्याला बॉलिवूड म्हणतात, अपभ्रंश आहे तो, पण आपण हिंदी चित्रपट म्हणू की हिंदी चित्रपटांचं केंद्र महाराष्ट्रात बनलं हे सगळ्यात आपदाकारक आहे. म्हणजे ते मध्ये युपीमध्ये कोणीतरी न्यायला बघत होतं की ते योगी आदित्यनाथ वगैरे, अर्थात त्यांचा कलेच्या समज याविषयी आपण वेगळा एपिसोड करू शकतो. पण जर गेलं तर बरं झालं असतं असं मला वाटतं. पण ते जाऊ नाही शकत.
कारण मुंबई एवढी पोषक हिऱ्या असो नाहीतर चित्रपट असो, मुंबई एवढा पोषक वातावरणच नाही असू शकत. त्यामुळे तो महाराष्ट्राला मिळालेलं वरदान नसून एक श्राप आहे. त्यामुळे बंगालमध्ये बंगालीत प्रयोग झाले. लक्षात घे की रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या कविता पण बंगालीत लिहिल्या, किंवा सत्यजित रेने आपले चित्रपट पण बंगालीत केले. एक तो शतरंज के खिलाडी हिंदीत केला सोडला तर, पण त्यासाठी त्यांना ओळखलं. तो सुद्धा सुंदर चित्रपट आहे, पण ओळखलं जातं जे चित्रपटांसाठी ते सगळे चित्रपट त्यांचे की मृणाल सेन असो किंवा ऋत्विक घटक असो, या सगळ्यांचं जे स्कूल आहे, स्कूल ऑफ ते मदर टंग म्हणजे मातृभाषा आहे. आणि इथे कसं झालं, मातृभाषेचे सगळे जे संसाधन आहेत, रिसोर्सेस आहेत, ते म्हणजे एका पिढीनंतर म्हणजे व्ही शांतारामानंतर सगळे हिंदी चित्रपट सृष्टीकडे गेले. बरोबर. आणि संसाधन नसल्यामुळे प्रयोगशीलता आटली. अर्थात संसाधनामुळेच प्रयोगशीलता येते असं मी अजिबात मानणार नाही, कारण मग तू म्हणशील की मृणाल सेन आणि ऋत्विक घटकांना असं काय मोठं संसाधन मिळालं. बरोबर आहे, पण तुमच्या राज्यातली संसाधनही तुमच्या बरोबर आहेत, थॉट बरोबर आहे, आणि तुमचे लोक तुमच्या बरोबर आहेत, ही मोठं बळ असतं. ते मराठी चित्रपटांना लाभलं नाही दुर्दैवाने या सगळ्या कालखंडानंतर. मी जे सांगतो ते व्ही शांताराम हे लास्ट रोमन होते आपले. नंतर तुम्ही म्हणाल की महेश कोठारेंनी वगैरे केलं, तर तो म्हणजे मी काल मी अगोदर एका एपिसोडमध्ये बोललो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये बोललो की कला म्हणून जे आपण बघायला पाहिजे त्याच्यात हे मी बघत नाही, कारण त्या काळाला अनुसरून तुम्ही कलेकडे गेला. म्हणजे जसं तुला देशामध्ये सत्यजित रे होऊन गेल्यानंतर जेव्हा तुम्ही चित्रपट काढता तेव्हा तुम्ही बाबूराव पेंटरांसारखा चित्रपट काढणं अपेक्षित नाही. बाबूराव पेंटर क्रांतिकारी होते कारण त्यांच्या काळात त्यांनी त्यांच्यासारखा चित्रपट काढला. दादासाहेब फाळकेंनी पहिला चित्रपट काढल्यावर तुम्ही आत्ता काढला तर पहिल्या चित्रपटासारखा काढला तर बाळबोध, तर मग तुम्हाला मार्क नाही मिळणार, उलट शिव्या मिळतील. म्हणजे तुमचं इतिहासात ते जे काय नोंद आहे ती चुकीची व्हायला पाहिजे मग तसं केलं तर. पण त्यामुळे हे सगळं कालसापेक्ष आहे. तर मुद्दा हा आहे की राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होता याबद्दल काही शंकाच नाही. म्हणजे तू म्हण शाहू फुले आंबेडकर घे, छत्रपती शिवाजी महाराजांची स्वातंत्र्याची प्रेरणा घे, किंवा चित्रपटाच्या बाबतीत दादासाहेब फाळक्यांपासून व्ही शांतारामांपर्यंत घे. तर या सगळ्या गोष्टी जर आपण धरल्या तर, किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या प्रेरणा घे, किंवा इथला जो गरीब मध्यम वर्ग होता म्हणजे कामगार वर्ग होता तो इतका सकस होता विचाराने की कम्युनिझम पासून ते इतर सगळ्या राजकीय पक्षांची बैठक जी आहे, म्हणजे आंबेडकरांनी आंदोलन इथेच केलं, कम्युनिस्ट इथेच उभे राहिले मुंबईमध्ये, गांधींनी चले जावची चळवळ मुंबईमध्ये सुरू केली, नंतर इव्हन संघाची स्थापना महाराष्ट्रात आता तेव्हा मध्य भारत होता तो नागपूरमध्येच झाली. त्यामुळे महाराष्ट्र हा सर्व अर्थाने सगळ्या गोष्टींचं केंद्र राहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणून त्याला महाराष्ट्रच नाव आहे ना, राष्ट्र हे देशाला म्हणतो पण आपल्याला महाराष्ट्र म्हणतो कारण त्याचं असंच एक कारण आहे. परंतु म्हणून आपण आपल्या भूतकाळात रममाण होणं चुकीचं आहे, कारण तो एक आपलं शिखर होतं, तर आता आपण डरीत आहोत हेही लक्षात घेतलं पाहिजे. राजकीय दृष्ट्या माती खाल्लेली आपण कम्प्लीट. आपण दिल्लीच्या समोर कधीही झुकलो नाही, ते आता कायमचे झुकलेलो आहोत. आपण पैशासाठी तडजोड केली नाही. सर्व राजकीय म्हणजे त्याच्यात विरोधी पक्ष पण राजकीय पक्ष आणि विचार आता तडजोड करताना दिसत आहेत. तर म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही आत्ता देशातल्या सगळ्या ज्या क्रोनी कॅपिटलिझमचं केंद्र अडाणी मानलं तर त्याचं केवळ मोदींना दोष देतात कसा तुम्ही, आधी पवारांना दोष दिला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र हा चांगल्या गोष्टींसाठी जो प्रसिद्ध होता तो इथल्या सगळ्या धुरीणांनी वाईट गोष्टींसाठी प्रसिद्ध झाला. आणि सामाजिक क्रांतीची जी बँड वाजलेली आहे त्याच्याबद्दल मी काही वेगळं बोला. आता संभाजी महाराजांच्या तुळापूरमध्ये तुम्हाला असं दिसतं की जिथे त्यांचं हे झालं तिथे मुलं जातात ते चांद लावून, आणि त्यांना संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी बलिदान झाले हे पण माहीत नसतं, ते हिंदूसाठी झाले असं म्हणतात. हिंदूंचा काय संबंध संभाजी आणि दुसरं असं की
तो हिंदू मुसलमान लढाच नव्हता, अन्यथा संभाजी महाराजांचे पुत्र आणि पत्नी हे दोन्ही औरंगजेबाच्या नंतर कैदेच होते. त्यांना धर्मांतर करण्याचा प्रयत्न पण केला नाही. किंबहुना पहिले म्हणजे थोरले शाहू, ज्याला पुण्यश्लोक शाहू महाराज पण म्हणतात, तर ते नंतर राज्य म्हणजे त्यांच्या काळात तर खरी पेशवाई पुढे आली आणि तेव्हा मराठा साम्राज्य देशभर पसरलं. त्यामुळे ह्या सगळ्या कल्पित गोष्टीवर विश्वास ठेवून तरुण सगळं करतात. किंवा आत्ता झालेल्या औरंगाबादमध्ये झालेली जी एका दलित मुलीने एका मला वाटतं भटक्या विमुक्त किंवा दलित मुलाशी दुसऱ्या पोट जातीतल्या लग्न केलं म्हणून त्या मुलीच्या आई वडिलांनी आणि भावाने हत्या केली, ऑनर किलिंग. म्हणजे हा तो महाराष्ट्र नव्हे ज्याच्यात बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांनी म्हणजे जी धनगर आणि मराठा लग्न लावली वगैरे असं सगळं बदललंय आणि ते अधोगतीला गेलं. याचं वैषम्य वाटणं स्वाभाविक आहे आपण मराठी म्हणून. मला या सांस्कृतिक किंवा आपण म्हणतो जात धर्म आणि या सगळ्या गोष्टीकडे परत येऊ, पण मला त्या ट्रान्झिशन मध्ये एक हे विचारायचंय तुम्हाला की एकीकडे मी मध्ये रिसर्च करत होतो एका सहकाराच्या प्रभावाबद्दल वगैरे, तर महाराष्ट्र आणि गुजरात ही तसं बघायला गेलं तर सहकाराची स्थापना करणारे राज्य. वैकुंठभाई मेहता आणि विखे पाटील आणि गाडगीळ या तिघांनी ते कोऑपरेटिव्ह चळवळीचा पाया गाठला असं म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये सहकार आपण जाणतोच की खूप मोठं सेक्टर होतं सहकार, म्हणजे दूध डेअरीज असतील, साखर कारखाने असतील, ही चळवळ खूप प्रचंड तिने रूट घेतलं. तर एक तो महाराष्ट्र जिथं या सहकाराने खूप ग्रामीण भागातल्या अगदी रिमोटेस्ट भागापर्यंत क्रांती घडवली. दुसरीकडं रिसेंटली नीरज हातेकर जे आहेत, प्राध्यापक नीरज हातेकर, त्यांनी अंत्योदय योजनेच्या आकडेवारीतून काही रिसर्च पुढे आणला. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची अवस्था ही उत्तर प्रदेशपेक्षा वाईट आहे असं त्यांनी दाखवलं अनेक. खरंच आहे. तर अंत्योदयची असेल, सुहास पळशीकरांनी, म्हणजे मुंबई व्यतिरिक्तचा जो महाराष्ट्र आहे ना, तो कोणत्याही अत्यंत आजारी असलेल्या राज्या एवढा, बिमारू राज्या एवढाच मागासलेला आहे. मुंबई सुद्धा काही चांगल्या अवस्थेत नाहीये. फक्त काही धनिकांच्या पर कॅपिटा इन्कम प्रचंड म्हणजे जीडीपीच्या 10% वगैरे असलेले लोक केवळ मुंबईत राहतात. ते आपल्याला मुंबईकर समजत नाहीत, ते आपल्याला अहमदाबादकरच समजतात, गुजरातीत समजतात. ते इथे राहत असल्यामुळे मुंबईचं जे काय तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मध्ये गरिबी दिसायला पाहिजे ती दिसत नाहीये. तशा प्रकारे दुसऱ्या प्रकारे मोजली तर ती दिसू शकते. मुळामध्ये या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहांचं स्टॅटिस्टिक्सवर वैर असल्यामुळे, कारण त्याच्यामुळे सत्य उघड केलं येतं, खऱ्या संख्या खूप शोधून काढाव्या लागतात, त्या मिळत नाहीत सहजपणे. त्यापूर्वी सरकार करून द्यायचं आपल्या हातात. तर त्यामुळे महाराष्ट्राची अवस्था कुठच्याही बिमारू राज्याप्रमाणेच आहे. आणि जीएसटी आणि सीजीएसटी मुळे कंबरडं मोडलंय, कारण केंद्र इथून शोषण करतंय आणि फेडरल स्ट्रक्चरप्रमाणे आपल्याला जे पैसे द्यायला पाहिजेत ते देत नाही. जेवढ्या प्रमाणात इकडून जातात तेवढे मिळत नाहीयेत. आणि केवळ सापत्न भावानं गुजरात सोडून सगळ्या राज्यांना वागवण्याच्या ज्या प्रवृत्ती आहेत, तर त्याला सगळीच राज्य बळी पडली, त्यात महाराष्ट्रही बळी पडलं. पण महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि वैचारिक आणि कलेच्या बाबतीतलं आणि कणाहीनता हे दारिद्र्य जे आहे ते स्वतःच आहे, अस्सल आहे यावेळेचं. म्हणजे या अगोदर इतिहासात आपण असे कधी नव्हतो. तसे जे झालो आहोत त्याचं कारण सत्ता किंवा गुजराती धनिक किंवा कोणी नाही, आपण स्वतः आहोत. कारण तुला जबरदस्तीने मी गुलाम करू शकतो, पण तुला जबरदस्तीने स्वतंत्र नाही करू शकत. तर महाराष्ट्र स्वतःच्या मर्जीने स्वतंत्र होता. आता जबरदस्तीने स्वतंत्र करायला आपण गेलो तरी ते कसा करणार? म्हणजे जबरदस्तीने तुला गुलाम केलंय असं म्हणू शकतो तू फार तर, पण त्याला स्वतंत्र व्हायचंच नाही अशी सांस्कृतिक आणि सामाजिक प्रेरणा दिसते. म्हणजे ज्या पद्धतीने ऑनर किलिंग होत आहेत, ज्या पद्धतीने पुण्यामध्ये मी गँग बघतोय, म्हणजे ज्या पुण्यामध्ये तरुण मुलं, म्हणजे हे काय फार ग्रेट आहे उदाहरण असं नाही, पण म्हणजे मला गंमत वाटते, म्हणजे फरक मोठाच आहे. हातामध्ये गीता रहस्य घेऊन निघत असत, वाचलेलं तर नसे, आत्ता पण वाचलेलं नसतात पुस्तकं जी हातात असतात ती तरुण मुलींवर इम्प्रेशन मारण्याकरता. म्हणजे मुळामध्ये मुलींवर इम्प्रेशन मारायला गीता रहस्य घेऊन जायचे रस्त्याने.
आणि कोणी विचारलं तर स्त्रियांना ऐकू येईल असं बोलायचं की 1-2 शंका आहेत तर बळवंतरावांकडे जाऊन येतो. अर्थात ते बळवंतरावांपर्यंत पोचायचे नाहीत आणि शंकाही नसायच्यात. परंतु हाऊ टू इम्प्रेस विमेन ऑर गर्ल्स हे जे आहे त्याच्या पॅरामीटर्स बघ काय होते ते. तर एक ते पूर्ण होतं. आणि आता ही गँग विरुद्ध ती गँग, याने कोयत्याने मारलं तर त्याने वस्त्राने मारलं, मुली सुरक्षित नाहीत, मुलींचे मर्डर होतात. तो लेशपाल म्हणून मुलगा आहे, त्याने एका मुलीला वाचवलं, तिला वाचवलं नसतं तर तिची हत्या झाली असती. तर मला असं दिसतंय की पुण्यामध्ये गँग्ज आहेत हे वाचताना, मी मुंबईत राहतो किंवा दिल्लीत राहतो, तर मला कित्येकदा पुण्यामधलं, मी लहानपणी पुणा जे पाहिलं होतं अगदी लहानपणी, ते तर पुणा नाहीये. तेव्हा मी तुला सांगतो प्रथमेश, म्हणजे माझ्या अगदी मी शाळेत, मला वाटतं प्राथमिक शाळेत पण, तेव्हा मी मावशीकडे यायचो पुण्याला, तर तेव्हा पुण्यात म्हणजे एन्व्हायरमेंटचं पण डिके केवढं झालंय बघा, म्हणजे नष्ट केवढं झालंय. तेव्हा पुण्यात एवढी थंडी असायची की पुण्याच्या थंडी म्हणजे तू कल्पना नाही करू शकत. म्हणजे आता कुठच्याही 5 स्टार हॉटेलमध्ये आतमध्ये जी रूम मध्ये गार होतं ना, ते काहीच नाही पुण्याच्या थंडीमुळे. असं, आणि तेव्हा काही असं मध्यम वर्ग होता पुण्यामध्ये आणि निम्न मध्यम वर्ग, असं काही फार श्रीमंत लोक नव्हते. तर मध्यम वर्ग, तर हे दरवाजे लाकडी आहेत ना, त्याच्यात थोडे फट राहते बघ, त्याच्यातनं थंड हवा येऊन कुडकुडा भरायचा, मग त्याच्यामध्ये असे फडके भरून ठेवायचे. मावशी सगळ्यांकडे तसंच असायचं आणि इतकी थंडी असायची. तुला सांगतो की पुणा स्टेशनला उतरलं किंवा शिवाजीनगरला उतरलं तर तिथून पत्रकार नगर पर्यंत किंवा तिथून सहकार नगर पर्यंत जायचं, तेव्हाही रिक्षावाले तसंच सांगायचे नाही येणार नाही म्हणून. म्हणजे पुण्यात तो एक बदल चांगला नाही झालेला. म्हणजे पण भीती वाटायची की थंडी केवढी भरणार, आता कोण मारेल किंवा पाकिट मारेल किंवा ठारच मारेल म्हणून भीती वाटते. ती भीती अजिबातच वाटायची नाही. ती भीती एकदाच पुण्याने अनुभवली ती 78 साली जक्कल आणि जगताप सुतार वगैरे यांच्या पण अदरवाईज पुण्यामध्ये अशी भीती कधीच वाटली नाही. आता मुली वगैरे सुरक्षित नाहीत ही कल्पनातीत आहे. म्हणजे आपण जगभरात अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे. हे आता याला काही सोशलॉजिकल बेस आहेच असं म्हणता येणार नाही, पण तरी की जिथं कल्चरल बेस नसलेली श्रीमंती येते तिथं अनेकदा मग त्या समाजाचा डीके सुरू होतो, त्याचा एक पडता काळ सुरू होतो. जसं अमेरिकेमध्ये झालं समजा की फायनान्शियल रिसोर्सेस प्रचंड उभे राहिले 50च्या दशकामध्ये, कारण 60-70 दुसऱ्या वर्ल्ड वॉर नंतर तेच होते. एक्झॅक्टली. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जोरात होता, म्हणजे उत्पादकता भरपूर होती त्याच्यामध्ये. पण त्याच्यानंतर जर तुम्ही त्या पैशाला कल्चरचा आधार नाही दिला तर त्या संपत्तीचा मग एक विकृतीकडे. तर मला असं विचारायचं की महात्मा फुलेंनी जे एक मंत्र दिला होता की, स्वतः महात्मा फुले श्रीमंत होते त्यामुळे असा मंत्र द्यायचा त्यांना बरोबर हक्क होता की टाटांपेक्षा त्यांची बॅलन्स शीट जास्त होती, हरी नरके सांगायचे हो ना, विद्यामती गती आणि शूद्रांचं खचणं, वित्त आणि खचणं, ह्याचे जे एकमेकांवरचे परिणाम आहेत की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, आणि वित्त गेले, वित्ताविना गती गेली, आणि त्याच्याविना शूद्र खचले. हे जो फॉर्म्युला होता कुठल्याही समाजाच्या जडणघडणीचा, एक अगदी सुदृढ फॉर्म्युला म्हणता येईल याला, की विद्या आणि वित्त ह्या दोन्ही गोष्टी एकत्र असायला पाहिजे. सो महाराष्ट्रानं तो विद्येचा भाग विसरून त्याचा परिणाम आपण हा बघतोय का, की फक्त वित्तीय गोष्टी, प्रकल्प आणणे, औद्योगिक प्रकल्प, पण त्याचं, आता तुम्ही कोयता गँगचं उदाहरण घेतलं तर इथला जो भूखंड माफिया आहे किंवा इथले जे जमिनीचे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये पैसा आल्यामुळे हे सगळं घडलंय असं अनेक जणांचं म्हणणं आहे. आणि सोबत अनएम्प्लॉयमेंट असेल, नाटक, सिनेमा ह्याच्यापासून पडलेला अंतर असेल, सिंगल स्क्रीन सिनेमे बंद होणं असेल, हे सगळं एक कल्चरल, सांस्कृतिक डिके मधून तयार झालंय का त्या फक्त वित्तीय फोकसमुळे? चांगला एक तर पहिली गोष्ट मी इथून संपवतो, मी नेहमीच सांगतो आणि नेहमी माझा या गोष्टीवर फार विश्वास आहे की मी अन्यत्र एपिसोडमध्ये बोललेलो आहे, मला वाटतं कुठेतरी, की गांधीजींचं प्रसिद्ध स्टेटमेंट आहे आणि ते मला फार आवडतं. त्याला खूप खोल अर्थ आहे, जेवढा वरवरचा वाटतं त्याच्या. श्रमाविना आलेली संपत्ती ही धोकादायक असते, पहिली गोष्ट.
याचा दुसरा डीप अर्थ असा आहे की श्रमाविना एखाद्याला जेव्हा संपत्ती मिळते तेव्हा दुसऱ्याने अधिक श्रम करून त्याला संपत्ती मिळालेली नसते. कारण संपत्तीची निर्मिती श्रमाशिवाय होत नाही. बरोबर. तुम्ही न करता मिळवली तर याचा अर्थ कोणाला तरी मिळाली नाही. त्यामुळे तुम्ही इनइक्वॅलिटी वाढवताय. बरोबर. हे लक्षात घ्या. तर या मेट्रो सिटीज मध्ये म्हणजे मुंबई असो पुणे असो उदारीकरणाचं जे लाट आली 91 नंतर त्याच्याने विचार विश्व जे आहे महाराष्ट्राचं ते मागे पडलं आणि एक नवा मध्यमवर्ग उदयाला आला जो आता राईट विंगर म्हणून जगतो. बरोबर. त्यात उच्चवर्णीय अतिशिकलेली माणसं पण सामील आहेत. त्यांनी वाचनच बंद केलं. त्यांच्या हातात पैसे आले. त्यांच्या हातात क्रयशक्ती आली. बरोबर. आणि म्हणजे आता आपण पुण्याचं उदाहरण घेतलं तर पुण्याचं उदाहरण मी मुंबईचं पण घेऊ शकतो. मी मुंबईचं पण सगळं एव्होल्युशन बघितलेली आहे. मी भारतातल्या बहुतेक महत्वाच्या शहरांची एव्होल्युशन बघितली आहे. म्हणजे भुसावळ जंक्शन म्हण, नागपूर म्हण. म्हणजे मला कधी कधी माझी मुलगी विचारते तू बाबा एवढ्या वयात तू कुठे नेमका होतास, म्हणजे तू एकाच वेळेला सगळीकडे नॉन बायोलॉजिकल आहेस का काय असं तिचं म्हण. म्हटलं नाही, पण मला इतकं मी लहान वयात घराबाहेर पडलो आणि फिरत राहिलो. तर त्या फिरताना तुम्ही टिपणारे असाल डोळ्यांनी किंवा डोक्यानी तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतात. आणि वाचन असेल तर तुम्हाला कळतं की नेमका याचा अन्वय अर्थ काय आहे. तर हा जो श्रमाविना पैसा बऱ्याच लोकांच्या हातात आला ना, मग IT आलं, इथे हिंजेवाडीला IT आलं, मुंबईत आलं, तो असेंब्लिंगचा पैसा होता, तो निर्मितीचा नव्हता. म्हणजे त्याच्या संदर्भातलं सिलिकॉन व्हॅलीमध्ये निर्मिती होत होती, डोकं तिथून लागत होतं, इथे जोडलं जात होतं. पण आपल्याला असं वाटलं की आपण IT हब निर्माण करतोय. आपण IT हब निर्माण करत नव्हतो. आपल्याकडे वरकड पैसे येत होते. बरोबर. आणि ते ज्या वर्गाला मिळाले ते वेड्यासारखं वागून त्याने राजकीय हुकुमशाहीकडे भारताला नेलं. त्यातून बाहेर भारत पडेल कधी पडेल ते दिसेल, पण त्याने ज्या पद्धतीने धार्मिक विद्वेष, नफरत, वेगवेगळ्या प्रकारचे बुवा बुवा हे सगळे निर्माण होत गेले ना, त्याचं मुख्य कारण हा श्रमाविना आलेला पैसा होता समाजामध्ये. मग बिल्डर संस्कृती उभी राहिली. मग वाटेल त्या म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे आपण निसर्ग ठेवून म्हणजे युरोपमध्ये किंवा कुठच्याही देशात तुम्ही बघा 19व्या शतकातलं ऑक्सफोर्ड बघा आणि आजचं बघा सेम दिसतं, जराही फरक नाही. फक्त ते नूतनीकरण बाहेरून करत राहिले. आपल्याकडे टेकड्याच्या टेकड्या बोडक्या करून टाकल्या. म्हणजे मला तर भीती वाटते कधी कधी की रस्त्यावरच बिल्डिंग आता बांधायला लागतील. म्हणजे मी ज्या भागात राहतो मुंबईत तिथे मी जेव्हा राहायला आलो तेव्हा आणि आता मला स्वतःलाच ओळखता येणार नाही. मी जर कुठे बाहेर गावी गेलो असतो आणि 10 वर्षात परत आलो असतो मला ओळखता आलं नसतं. इतक्या वेगाने बिल्डिंग म्हणजे मला वाटलं पण नव्हतं हा एवढासाच एवढा आपली ही रूम आहे तेवढा भूखंड आहे, त्याच्यावर झाडं होती ती तोडून तिथे पण असा एक सुळका बिल्डिंग उभी राहिली. बरं ती सुळका उभी राहताना मुंबईत जास्त मजले करू शकता. पार्किंग कसं मिळणार तर खाली पार्किंगच पार्किंग 4 मजले आणि मग वर सुळका आणि त्याच्यात पण माणसं राहायला. मला कळतच नाही की मानवी मूल्य ही रसातळाला जाताना बघणं हे इतकं सोपं नसतं. आणि ती मूल्य अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं रसातळाला जातात. म्हणजे पहिले म्हणजे मानव आणि निसर्गाचं नातं हे म्हणजे व्हेजिटेरियनिझम जो आता क्रूरपणे हिंसकपणे लोकांवर लादला जातो तो चुकीचा आहे. कारण खाणं हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. जे त्याला खायचं असेल ते खावं. पण निसर्गावर आक्रमण तीच म्हणजे एक जैन सोसायटी बांधण्याकरता झाडं तोडली जातात पण त्या सोसायटीत नॉनव्हेज खायचं नाही. तुम्ही सर्वात मोठा गुन्हा झाडांच्या बाबतीत करता. कारण तुम्ही झाडांनी तुमचं अस्तित्व आहे. नॉनव्हेजमुळे काही अस्तित्वाला बाधा येत नाहीये. मनुष्य हा मूलतः नॉनव्हेज म्हणजे मांसाहारी प्राणी आहे किंवा प्राणी जगतातलं ते सायकल आहे ते तसंच राहणार आहे. आणि जगामध्ये शाकाहारी असं काहीच नाहीये पहिली गोष्ट. परंतु ती सोसायटी तुम्ही उभी करायची नाही. तिथे झाडं तोडून करता. तुम्ही आरेची झाडं तोडताय, तुम्ही हसदेवचं जंगल तोडताय, तुम्ही कोकणामध्ये रिफायनरी आणू पाहताय. या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्राच्या पतनाला कारणीभूत ठरणाऱ्या आहेत. त्याच्याला विरोध राजकीय व्हायला पाहिजे, तो होत नाही. सामाजिक व्हायला पाहिजे. तुम्हाला वाटतं विरोधी पक्ष तुम्ही विरोधी पक्षात कोण घेणार? ठाकरे, पवार हे ते सगळेच सामील आहेत असं तुम्ही माना. तुम्ही असं समजू नका त्यांचा विरोध याला आहे की ते सत्तेत नाही.
हा. म्हणजे मुख्यत्वे करून त्यांना करता येत नाही. त्यांची भूमिका दुय्यम होती तीही त्यांना चालली असती. बरोबर. पण या हुकुमशाही सरकारने दुय्यम भूमिकेतला वाटा पण द्यायचा बंद केल्यामुळे त्यांचा राग आहे. अन्यथा त्यांचा लढा आपल्यासारख्या स्वातंत्र्यासाठी नाहीये. बरोबर. त्यांचा लढा हा आपल्यासारख्या निसर्गासाठी नाहीये. त्यांनाही अडाणी प्रिय आहे. त्याने तोडलेली जंगलं त्यांनाही आवडत आहेत. फक्त ती माझ्या परवानगीने तोडावी आणि त्याचा वाटा मला मिळावा, एवढाच त्यांचं भांडण आहे. बरं. तर हे भांडण आपलं नाहीये, हे भांडण त्यांचं आहे. बरं. हे पतनाचे सगळे शिलेदार आहेत. बरोबर. आपण ते नाही व्हायला पाहिजे. बरोबर. तर कोणत्याही विचारवंत माणसाला ही खंत वाटते. तर पुण्यामध्ये पाऊस पडल्यावर ज्या पद्धतीने बिल्डिंगा बांधल्या, ज्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलं, ती मेट्रो हवी का नको हे तरी माहिती आहे का तुम्हाला? काय पाणी तुंबतं ज्या पद्धतीने. म्हणजे पुणा हे एकेकाळी मुंबईच्या लोकांना निसर्गासाठी हेवा वाटायचा. मला आठवतं की गोपाळ कृष्ण किंवा काहीतरी तो करंगळीवर कृष्णाने काय ते पेललं होतं, गोवर्धन किंवा गोपाळ कृष्ण असा एक चित्रपट आहे, ब्लॅक अँड व्हाईट. तो अख्खा जंगल येणाऱ्या डोंबिवलीत, म्हणजे एक मुंबईचं उपनगर आहे, त्याला शूट केलं होतं. अच्छा. आज जर डोंबिवलीत तुम्ही जाल आणि इथे ते शूट झालं होतं असं सांगाल तर म्हणाल तुम्ही खोटा आहे म्हणून. कारण आता डोंबिवलीमध्ये असं काही दिसत नाही. कोणताही गोवर्धन नसून बिल्डिंगांचे गोवर्धन झाले. गोवर्धन नावाची बिल्डिंग पण आहे तिथे. आणि पाणी तुंबतं कारण इरोजन, सॉइल इरोजन. आणि सॉइल इरोजनचं जे उत्तम, आता पर्वती हळूहळू बोडकी होत चालली आहेत आणि सगळे पक्ष, सगळे राजकीय विचारण्यात सामील आहेत, सगळे गुंड त्याला सामील आहेत. सगळ्यांना हाव सुटलेली लस्ट, श्रमाविना संपत्ती कमवण्याची, श्रमाविना ताकद कमवण्याची. आणि ताकद कोणाला लागते? ज्याला अत्याचार करायचा, ज्याला दुसऱ्याशी प्रेमाने वागायचं, त्याला ताकद कशाला लागते? मला सांग की नारायण सुर्वेंना कुठे ताकद लागली? त्यांना अत्याचारच करायचे नव्हते, त्यांना कविता लिहायच्या होत्या, त्यांनी उत्कृष्ट कविता लिहिल्या. त्यामुळे श्रमाविना पैसे आणि अत्याचाराच्या सामर्थ्यावर अशी ताकद, मग ते कोयत्याने हो किंवा आमदार खासदार पदाने हो किंवा पंतप्रधान पदाने हो, ती ताकद पाहिजे माझ्याकडे, कारण मी दुसऱ्याला छळू शकलो पाहिजे. मी एक छोटासा डायव्हर्जन घेतोय. तर तुम्ही एक खूपच इंटरेस्टिंग उल्लेख केला नारायण सुर्वेंचा. तर त्यानिमित्तानं मला एक चर्चा करावीशी वाटते की व्याख्या, जेव्हा विचारसरणी, आयडिओलॉजी ज्या अर्थाने सोशलॉजीमध्ये वापरलं जातं त्या अर्थाने आयडिओलॉजी, एका समाजाची विचारसरणी शक्तीचं किंवा सत्तेचं जे व्याख्या आहे ती करताना तो जो फरक पडला आहे तो त्याचा हे वाटतोय का की उदाहरणार्थ नारायण सुर्वेंच्या घरी चोरी झाली इकडे, आणि त्या चोरांना जेव्हा कळलं की नारायण सुर्वेंचं घर होतंय, त्याने तो चोरलेला टीव्ही आणि पैसे परत केले आणि त्याने माफीचं एक छोटी चिठ्ठी ठेवली की मला माफ करा, हे कविवर्यांचं घर होतं, मला माहित नव्हतं, माझी मजबुरी होती म्हणून मी चोरी केली, मी हे वस्तू परत करत आहे, असं त्याने हे केलं. यातली जी ताकद आहे ही ताकद वाटत नाही. संस्कृती किंवा त्याच्याबद्दलची कल्चरल जी एक ओढ आहे किंवा नाळ आहे त्या गोष्टीशी, ती ताकद थोडीशी जी मातृसत्ताक म्हणता येईल किंवा थोडी फेमिनाईन ताकद म्हणता येईल त्याला, ती ताकद वाटत नाही. पण गुंड असणं, गॉगल घालणं, पांढरे कपडे घालून तीच व्याख्या आहे शक्तीची की मला कोणाला तरी छळता येऊ शकतं. तर त्याचा पण हा एक परिणाम दिसतोय का की आपले सगळे राजकारणी सगळे त्याच भाषेत बोलतात, तुला धडा शिकवेन, तू उरशील नाही तर मी उरेन, अजून काय, अशा पद्धतीने. पण ते अधम आहे, ते अधपतन आहे. दुसरी गोष्ट सांगतो की अंबानीच्या लग्नाला ऑरी वगैरे असे लोक बोलवले होते, म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हणतात त्यांना. नारायण सुर्वे किंवा दबादा मणस्करांना बोलवतील का? किंवा त्या तोडीचे गुजरातीत सुद्धा कवी आहेत, त्यांना बोलवलं का? नाटककारांना बोलवलं का? लेखकांना बोलवलं का? त्यामुळे श्रमाविना संपत्ती आली की आपण कुणाचा आदर करावा हे कळत नाही. पहिली गोष्ट, आपली व्हॅल्यू सिस्टीम काय आहे हे ठरवता येत नाही आणि असुरक्षितता प्रचंड वाढते. म्हणजे आपल्या संपत्तीला धोका होईल का? कारण मुळामध्ये ज्या घोड्यावर तुमची कमांडच नाहीये, जो घोडा लहानपणापासून तुम्ही मोठाच नाही केला, त्या घोड्यावर अचानक बसल्यावर जे तुम्हाला असुरक्षित वाटतं ते वाटतं. मग त्यातून तुम्हाला देवभोळेपणा, मी देवावर विश्वास असणे किंवा नाही याच्यावर कोणाचा मुद्दा नाही माझा, अतिरेकी धार्मिकतेचं प्रदर्शन, धर्मवादी पक्षांची आणि राजकीय विचारांची समर्थनं,
जे खरे धर्मवादी आहेत, धर्मवादी असत नाही, राजकीय धर्मवादी असत नाही. तर कारण धर्मामध्ये जी ताकद आहे ती हवी आहे त्यांना. बरोबर. माझा एक जवळपास माफिया लेवलचा असलेला राजकीय पक्षाचा नेता चांगला ओळखीचा होता. तेंडुलकर तेव्हा हयात होते, विजय तेंडुलकर. तर त्याने गांधी फिल्म पाहिली होती आणि गांधीजी त्यांना खूप आवडायचे त्याला. तर मी तेंडुलकरांना सांगितलं की ते गांधी फिल्म पाहिल्यापासून त्याला गांधीजी खूप आवडायला लागले आणि तसा तो माणूस वेगळा आहे म्हटलं. म्हणलं अजिबात वेगळा नाही. म्हटलं मग, अरे तुझ्या लक्षात नाही आलं म्हणाले, त्या गांधी फिल्म मध्ये लोक त्याचं ऐकतात गांधीजींचं. त्याला गांधीजी नाही आवडत, त्या गांधीजीची ताकद आवडते. ती कशातनं आली याचा विचार नाही करत तो. तर तो गांधीजींचा प्रेमी नाहीये, तो ताकदीचा प्रेमी आहे. गांधीजी ताकद दाखवू शकले म्हणून त्याला आवडतात ते, पण त्यांच्यासारखी असंख्य माणसाची ताकद दाखवत नाही. उद्या विचार विनोबा भावे आवडतात का, तो नाही सांगेल. तर मुद्दा असा की गर्दी एकत्र करू शकणारा बुवा, बाबा, बापू आणि कोणती डान्सर, म्हणजे डान्सर ती स्वतःला म्हणते, अदरवाईज ती अंगविक्षेप करते, त्याच्या पलीकडे डान्स या कलेला काही स्थान नाही. हे कोणीही राजकीय पक्षाला चालतात कारण गर्दी जमवतात बस. त्यामुळे साध्य साधन सुचिता राहत नाही. श्रमाविना संपत्ती आली, श्रमाविना सत्ता आली की साध्य साधन सुचिता संपते. ती संपली की व्हॅल्यू सिस्टीम संपते. मध्यम वर्गाची जी जडणघडण आहे, ज्या मूल्य व्यवस्थेवर होते, ती संपते. म्हणजे समाजातले कवी, समाजातले लेखक, समाजातले चित्रकार, समाजातले उत्कृष्ट फिल्म निर्माण करणारी माणसं वगैरे यांचं बौद्धिक पोषण मध्यम वर्ग करतो, तो नष्ट होतो. आणि मग जी कळा येते ती अत्यंत पतित अशा समाजाची येते, ती आता महाराष्ट्राला आलेली आहे. बरं. आता या सांस्कृतिक किंवा या सगळ्या मानसिक खच्चीकरणाचा परिणाम आर्थिक आणि ह्याच्याशी कोणी लावत नाही. ते त्यांना वाटत नाही की संस्कृतीचा आणि याचा अर्थकारणाचा काही संबंध असतो. मात्र आपण बघितलं की अशा प्रकारच्या धोरणांमुळेच किंवा अशा प्रकारच्या विचारसरणीच्या उदयामुळं आपण महाराष्ट्रात कितीतरी विरोधाभास बघितले की औरंगाबादमध्ये जिथं दुष्काळी परिस्थिती होती, तिथं बाजूला MIDC मध्ये बिअरच्या फॅक्टरीज लागत होत्या. कोकणामध्ये जिथं नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतकी श्रीमंती आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक या दोन्हीची, तिथे लोक झिरो कोक पितात जेवताना आणि चायनीजच्या गाड्या लागल्या. हा, आणि तिथे तुम्हाला मायनिंग ने सगळी रिफायनरी आणतायत. रिफायनरी आणायचीच आहे, रिफायनरी आणायचीच, कारण त्यात कुठच्या तरी एका श्रमाविना पैसे कमवणाऱ्या क्रोनीचं हित आहे आणि त्याचं हित देशाच्या प्रमुखामध्ये आहे. बरोबर आहे. सगळं एकामेकांमध्ये राजकीय वर्गाचं हित आहे ते, शेवटी त्यांचं ते हे आहे, मित्राचं सगळं काम आहे. आणि ग्रीनफील्ड हायवे बनवायचा आहे आता त्यांना, मुंबई गोवा. अजून साधा हायवे सुद्धा नीट बनलेला नाही, पण त्यांना अजून एक हायवे, स्पेस टेक्नॉलॉजी वापरून जे आपल्याकडे रस्ते बनवले, जे मोदींनी सांगितले स्पेस टेक्नॉलॉजी, ते खरोखरच स्पेस टेक्नॉलॉजी वापरली असा मला संशय आहे. कारण त्याला असे खड्डे पडून त्यात संपूर्ण गाड्या आत गेल्या, त्या पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूने स्पेसमध्ये गेल्या की काय अशी भीती वाटली. ब्लॅक होल टेक्नॉलॉजी आहे ती. पण मला असं वाटायचंय की सगळे ब्रिज पडलेत जवळपास बांधलेले अलीकडच्या काळात. आणि ब्रिटिशांनी बांधलेले, गंमत सांगतो रमेश तुला, ब्रिटिशांनी जे पूल बांधले ना, आजही ब्रिटिश सरकारची भारतात पत्र येतात, त्या अमक्या तमक्या ब्रिजला 100 वर्ष पूर्ण झाली, आता एकतर तो पाडून नवीन बांधा किंवा त्याची डागडुजी करा, अजूनही येतात. अगदी अगदी. मला म्हणायचं की हा जो विरोधाभास आहे ना, की सरकार जनतेसाठी असतं असं सुरुवात झाली, मात्र आता ब्रेन वॉशिंगची एक अशी पातळी आलेली आहे की लोकांनाच यातला विरोधाभास त्यांच्या विरोधात केलेला कट समजत नाही. आता उदाहरणार्थ मी याचं कारण मी पटकन सांगतो. म्हणजे आता जो अमेरिकेत डेमोक्रॅट पक्षाचा प्रचार चालू आहे ना, कमला हॅरिस आणि त्यांच्या सहकारी, इव्हन बायडेननी सुद्धा सुरू केलं की आम्ही मध्यमवर्ग निर्माण करणार, किंवा राहुल गांधी म्हणतात की 2-4 लोकांना करोडपती बनवण्याऐवजी आम्ही लाखो लोकांना लक्षाधीश बनवू. बरोबर. तर लक्षात ठेव, मूल्यव्यवस्था टिकण्याकरता चांगल्या आणि सशक्त मध्यमवर्ग असण्याची गरज असते. मग ती अमेरिका असो किंवा भारत. आपल्याकडे मध्यमवर्ग नष्ट करण्यात आला गेल्या 10 वर्ष. पण त्याच्या अगोदर ती प्रक्रिया 91 पासूनच सुरू झाली. तो एकदम सुजला पहिले
आणि उच्च मध्यम वर्ग आणि आपण श्रीमंत असल्यासारखा झाला. त्यामुळे बघ आता ज्या रस्त्यावर एक गाडी चालायला मुश्किल आहे तिथे लोकांकडे एकाच घरात 4 गाड्या आहेत. 4 गाड्या. तो त्या काळात निर्माण झाला. बरोबर. ती सूज होती. बरोबर. नंतर जी काय माल न्यूट्रिशन या 10 वर्षात झालं त्याने तो मध्यम वर्ग नष्ट झाला. एक तर गरिबीच्या खाईत गेले लोक, किंवा उरले 5% लोकांकडे जवळपास 90% संपत्ती आली. बरोबर. त्यामुळे असा व्हॅल्यू सिस्टीम निर्माण करणारा कडक मध्यम वर्ग जो आहे तो जगातल्या प्रत्येक देशाला आवश्यक आहे. तो आपण महाराष्ट्रातून नष्ट केलाय. बरोबर. विरोधाभासी गोष्ट मी सांगतो, जसं आपण या आधीच्या एपिसोडमध्ये मंदिरांबद्दल बोललो. एक कावी शैलीतलं एक मंदिर कोकणात नष्ट केलं, गावकऱ्यांनीच पाडून टाकलं, त्याचा एक भाग पाडला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तिथे आता ते कॉन्क्रीटचं आणि ह्याचं हे बांधणार. तर आता त्याला नूतनीकरण असं नाव देतात. नूतनीकरण. सो ज्याला काही संवर्धनवाद्यांनी त्यांच्याशी हे केलं की अरे असं करू, तर त्यांना भांडत होते की तुम्हाला आमचा विकास नकोय किंवा आहे. मुद्दा हा आहे की त्यांची विकासाची परिभाषेत दरी पडल्यामुळं हे 2 टोकं तयार झालेत का. कारण आता तुम्ही कोणालाही विचारा, कुठल्याही राजकारण्याला विचारा की त्यांनी पक्ष फोडला, कशासाठी फोडला. आम्ही विकासासाठी पक्ष फोडला. आम्ही सत्तेत गेलो, करप्ट पद्धतीनं सत्तेत गेलो, म्हणजे अलायन्सेस फॉर्म केले, युती बनवली आणि सत्ता स्थापन केली. कशासाठी गेली? विकासासाठी गेली. तर ह्या विकासाच्या व्याख्येवरती कुठंतरी एक दुभंगलं आहे का सगळा आपला पूर्ण समाज? तुमची जी इकोसिस्टीम आहे आणि इकोलॉजी आहे, तुमच्या भोवतीचं जे पर्यावरण आहे, त्याला अधिक बलवान करत माणसाला आनंद मिळवून देणारा समाज निर्मिती करणं, जो लोकशाही आणि संविधानिक मूल्यांना अधिक बळकट करतो, याला खरं तर प्रगती म्हणायला पाहिजे. शेअर मार्केट वर जातं का खाली जातं हे सगळेच लोक डोळे लावून बसलेत, तो विकास आहे. ती लॉटरी आहे. पूर्वी महाराष्ट्र राज्याची एक लॉटरी यायची, धनलक्ष्मी नावाची. त्याच्यानंतर मटका यायचा, रतन खत्री त्याचा प्रमुख होता. म्हणजे त्याच्यातनं म्हणजे वर्तमानपत्र सगळ्यांच्या मूल्यव्यवस्था बिघडतच होत्या. वर्तमानपत्र 279 असं छापून यायचं. मला खूपदा प्रश्न पडायचा, हे 279 काय? मी अनेकदा विचारला अनेकांना. आम्हाला लहान मुलांना सांगायचे नाहीत. त्या काळात मटका ही लोक लावत असले तरी पॉप्युलर गोष्ट नव्हती. किंबहुना म्हणजे मोठी माणसं सुद्धा, तुझ्या माझ्या एवढी एकटी रेस्टॉरंटमध्ये गेली तरी सुद्धा ते अशी भयंकर वाटतं. शेजारी सांगायचे, हो तुमचा मुलगा रेस्टॉरंटमध्ये बसला होता काल, खात होता एकटा किंवा कोणाबरोबर तरी. म्हणजे त्याला घरी खाणं हेच महत्वाचं मानलं जायचं. सिनेमाला जाणं म्हणजे तर फारच परवानग्या काढायला लागायच्या. हे मुलींच्या बाबतीत नाही, मुलांच्या बाबतीत होतं. म्हणजे हे आता कोणाला विश्वास नाही बसणार. तर या प्रकारचं जे जीवन होतं आपलं, त्यामध्ये एकंदर प्रगती म्हणजे झाड एखादं तोडायचं झालं तर लोक सुप्रीम कोर्टापर्यंत जातात. माझं झाड का, माझ्या दरवाजातला माड तोडतो का तुझ्या दरवाजातला माड, आंबा तोडायचा असेल तर. विकास नावाची गोष्ट जी आहे ना, त्याला मी मगासपासून जे म्हणतोय तेच, श्रमाविना आलेली संपत्ती सर्वांच्या हातात खुळखुळणार आहे असा समज करून देऊन मुठभर लोकांनी श्रमाविना त्यांच्या शोषणात्मक संपत्ती निर्माण करणे याला विकास म्हणतात. त्याच्यामध्ये निसर्गाची, पर्यावरणाची अपरिमित हानी अनुस्यूत आहे आणि मध्यमवर्ग नष्ट होणं हे स्वाभाविक आहे. मूल्यव्यवस्था पायदळी तोडवून त्याला माणसाला अधम बनवण्याकडे त्याचा कल आहे. आणि अशा समाजात मग कवी निर्माण होणार नाहीत ज्यांच्यासाठी चोर चिठ्ठी ठेवून जातात की मी तुमच्या घरी गेल्यावर, म्हणजे ते गेल्यावर 14 वर्षांनी चिठ्ठी ठेवतात, मी तुमच्याकडे. हीच त्याने चोरी. विचार करा की कोणत्याही क्रोनीच्या घरी, अंबानीकडे गेले, अडाणीकडे गेले तर चिठ्ठी ठेवली असती नसती, त्याला वाईटही नसतं वाटलं. याचाच अर्थ संपत्ती ही या माणसाने श्रमातनं कमवली एवढंच नव्हे तर समाज ऋण फेडून गेलेला मनुष्य आहे, त्याचं माझ्यावरही काही ऋण लागतं तर मी उलटा त्याच्या घरात चोरी करतोय, ही भावना त्या चोराचा मनात आली. अर्थात तो चोर नव्हताच मुळामध्ये. आपल्याला जे बलाढ्य लग्नांमध्ये दिसतात ते खरे चोर असतात. आणि हे बिचारे जे ज्यांना आपण चोर असं म्हणतो ते आपल्या जगण्याच्या संघर्षामध्ये सर्व बाजूनी व्यवस्थेने अपयश आणून दिल्यामुळे त्यांना जगण्याकरता अपरिहार्य दुसऱ्याच्या घरात जावं लागतं. ते त्यांना आपण चोर म्हणतो. आपण खऱ्या चोरांना मान देतो.
म्हणून मगाशी तुम्ही जे म्हणालात, आज नारायण सुर्वे आणि एक नगरसेवक याच्यामध्ये पुण्यामध्ये जर तुम्ही दुकान काढलं तर प्रकाश त्याचा उद्घाटनाला सुर्व्यांना नसतं बोलवलं, तुम्ही त्या नगरसेवकाला बोलवलं असतं, कारण पुढची सोय होती तुमची त्याच्यात. बरोबर. सुर्वे बिचारे 2 कविता लिहितील फार तर तुम्हाला प्रेमाने. परंतु प्रथमेश, मी तुला एक सांगतो की याने समृद्ध काय होतं. माझ्या कॉलेजच्या अगोदरच्या काळापासून मी काम करायला लागलो, कारण गरज होती. मी रेडिओवर होतो, आरजे होतो, मी असिस्टंट प्रोड्युसर होतो, काय वाटेल ते कॉन्ट्रॅक्टवर काही गाणे शिकत होतो. त्या काळात माझ्याशी हे नारायण सुर्वे असो, दया पवार असो, नामदेव ढसाळ असो, तुम्ही नाव घ्या, दबा दामणसकर असो, कवी नारायण कुलकर्णी कवठेकर असो, लेखक अरुण साधू असो, कुमार केतकर असो, विजय तेंडुलकरांना तर बाबाच म्हणायचो मी. म्हणजे ते माझे एक वडीलच होते. म्हणजे मग त्यांनाच मी वडील मानायचो. म्हणजे लिगसी असेल तर तीच आहे मला. तर या प्रकारची माणसं त्या काळात, आणि अभय बंग असो, प्रकाश आमटे असो, हे माझे व्यक्तिगत मित्र होते. म्हणजे त्यांचं वय म्हणजे त्यांची मुलं माझ्याबरोबर तर मित्र होते. अभय बंगांचे वडील जे होते ते स्वातंत्र्य सैनिक होते, ते पण माझे मित्र होते. आणि आम्ही गप्पा मारत बसायचो, आम्ही चित्र काढतो, आम्ही टवाळी एकत्र करायचो लोकांचे. म्हणजे इतके ती गांधीवादी होते आणि मोठे माणूस होते ते. तर या प्रकारची माणसं आयुष्यात मी इतक्या जवळून पाहिली. ती पाहण्याची मला संधी का मिळाली? कारण एक रसरशीत मध्यमवर्ग जिवंत होता. आज जर आपल्या मुलांना आपण सांगायला जाऊ की अशा माणसांशीच संपर्क करत जा, तर त्यांना कुठे आहेत असं विचारतील. कारण आता कवी हे फेसबुकवर जन्माला येतात आणि फेसबुकवरच मरतात, इतक्या लेवलला गेल्या. म्हणजे मी असं नाही म्हणणार कोणीच कवी उरलेलं नाहीये, नाही आहे, पण लक्षात घे त्यांच्यामधनं तिथून काहीतरी अंश आलेला आहे. अन्यथा ते स्वतंत्रपणे निर्माण करण्याची क्षमता समाजाने गमावली. फॉल म्हणतात तो अजून काय असतो. तुम्ही सांगतो सिनेमाच्या बाबतीत, मराठी सिनेमाचा तो मराठी सिनेमा पैशामुळे मागे पडला ही भ्रम आहे. तू 500 कोटी रुपये ते चांगला मराठी सिनेमा काढून द्यायला, ते काढू नाही शकणार. कारण तुझ्याकडे असावं लागतं ना काहीतरी जे तू दाखवतो. तुला 50 रुपयात सुद्धा दाखवता येतं, पण तुला 500 कोटीत सुद्धा दाखवता येणार नाही. तो हा फॉल जो आहे ना, हे अधपतन जे आहे ना, जे मराठी फिल्म इंडस्ट्री असं आपण म्हणतो, त्यातल्या कोणत्या माणसाकडे तू कॉम्प्रेहेन्सिव्ह थिंकर म्हणून बघू शकतोस? सत्यजित रेंकडे, मी तुला माहिती आहे सत्यजित रेंना, म्हणजे आता या मराठी सेलिब्रिटी असं जे ज्यांना म्हणतात ना, त्यांचं तू हे बघ, समाज माध्यमावरचं अस्तित्व बघ किती भयानक असतं. म्हणजे त्याच्यात आपणच कोणतरी आहोत हे आपल्याला सांग. मला एकदा ग्रंथालयाचे गच्चर साधू म्हणाले होते, बघ राजू, आयुष्यात तुला पुढे इंटेलेक्च्युअल म्हणतील तर ते चुकीचं आहे असं मानत राहा. का माहितीये? कारण आपणच आपल्याला इंटेलेक्च्युअल समजणं एवढं डेंजरस काही नाही. साधू अतिशय साधे म्हणून, साधूंना ना कधी कधी तर ड्रायव्हरला चल रे असं सांगायला सुद्धा कठीण वाटायचं, एवढा मोठा माणूस. पण तर या लोकांना स्वतः आपणच सेलिब्रिटी आहोत म्हणजे लोकांना सांगायचं असतं. तर मुद्दा असा आहे की यांच्याकडून तू कोणत्याही प्रकारच्या मूल्यव्यवस्थेला मुळातून हात घालणाऱ्या कलाकृतीची अपेक्षा कशी करू शकतोस? मी नाही करत. आणि माझा असा चुकूनही समज होत नाही कधी की यांच्यामुळे यांना पैसे दिले तर चित्रपटसृष्टी भर आला नाही. मी सांगतो की मी एका अनियतकालिकासाठी मला सत्यजित यांचा लेखाण म्हणून सांगितलं. मी सार्वजनिक फोनवरून, मला वाटतं पोस्टातून किंवा सार्वजनिक फोनवर फोन केला, सत्यजित यांचा नंबर शोधून मिळवला, मी त्याला ट्रंक कॉल केला किंवा STD केला, मला आठवत नाही आता. तो त्यांनीच उचलला आणि ते म्हणाले, त्यांनी मला, मी सांगितलं मी असं असं आहे, मी खरं सांगितलं. आणि मला ही फेलोशिप आहे, ब्रिटिश फेलोशिप आहे, पण मला हे लिहायला आवडतं, मग मला तुमचा इंटरव्ह्यू करायचा. तर त्यांनी मला काय सांगा, तुम्ही कलकत्त्याला या, मी देतो तुम्हाला. मी गेलो, मी कलकत्त्याला पैसे मला जमवायला लागले, मी कलकत्त्याला पैसे जमवून गेलो. सत्यजित रे, मी टाईमच्या 10 मिनिटं अगोदर गेलो, जे त्या काळात थोडं कठीण होतं. म्हणजे मी आता जसा टाईमशीर आहे, वक्तशीर आहे, तसं नव्हतो. गेलो कारण मला भीतीच वाटत होती. सत्यजित रे खरंच खोटं बोलली, कोणती भलत्यानं उचलून गंडवलं तर काय, कलकत्त्यापर्यंत पैसे घेऊन आलोय आपण. ते बसलेले
आणि तुला सांगतो की ती मुलाखत झाल्यावर त्यांनी स्वतः चहा करून मला दिला आणि आपल्याला घेतलं. तर आपल्यालाच इंस्टाग्रामवर किती फॉलोअर आहेत यावरून लोकांशी न बोलणारे मराठी जे इंडस्ट्रीचे जे तुटपुंजी लोक आहेत किंवा म्हणजे आनंद दिघे हे कथानकाचे नायक होऊ शकतात, एका नव्हे तर 2 चित्रपटाच्या, असं ज्यांना वाटतं ते महान दिग्दर्शक, महान लेखक, महान अभिनेते आणि त्याच्या मागचे महान प्रेरक या सगळ्यांच्या बद्दल मला असं वाटतं की यांनी थोडं वाचायला पाहिजे होतं. मराठी इंग्रजी सोडूनच ते म्हणजे नाही. शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला आता या सगळ्या चर्चेनंतर एवढा आपण मुद्दे घेतले की एकीकडं आपण बघतो हिंदुत्व, हिंदू असणं गर्वच आहे, गर्व से गोवा हम हिंदू आहे, ठीक आहे, मान्य आहे. पण मग हिंदू धार्मिक समजेमध्ये जंगलांना आनंदने साधारण महत्व आहे, वन्य देवता आहे. मात्र हासदेवच्या तोडीवरती, जंगल तोडीवरती जर कोणाची एका सामान्य हिंदूची प्रतिक्रिया विचारली तर त्याची प्रतिक्रिया आहे त्यात काय झालं, तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं लिहून ठेवलंय. तुम्ही वारकऱ्याला विचारली की वृक्षवल्ली असं म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी, तर तुमचं या तोडीबद्दल काय म्हणणं आहे या हायवेन, तर तो वारकरी संप्रदायातला असलेला पण म्हणेल की मला काय फरक नाही पडत, विकास पाहिजे. शिवाजी महाराजांनी झाडांचं आणि याचं इतकं महत्व सांगून ठेवलेलं त्यांच्या पत्रांमध्ये. जो शिवभक्त म्हणवतो स्वतःला त्याला विचारलं की तुझं काय म्हणणं आहे की झाडं तोडली पाहिजेत का, हायवे बनवला पाहिजे का, तो म्हणेल हो बनवला पाहिजे कारण मला विकास हवाय. तर ह्या सगळ्या विरोधाभासामध्ये अडकलेला जो एक समाज आहे, जो स्वतःच्या हितांना ओळखू शकत नाहीये, जो स्वतःकडे बघायचं विसरला आहे, त्याला तुम्ही काय सांगाल शेवटचं? की अरे ते तर प्रसिद्धच आहे, विरोधाभासातच असा समाज खाली जातो, पुन्हा वर येतो, पुन्हा खाली जातो. थिसिस, अँटिथिसिस, सिंथेसिस. त्यामुळे एकीकडे फिलॉसॉफी ऑफ पॉवर्टी यावर चर्चा करणारा हा समाज, आत्ता आपण पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी यावर चर्चा करतोय. तर हा जो हे जे पतन आहे, म्हणजे हिंदुत्व असं काहीतरी एक शब्द वापरला, असं काही नाहीये जगामध्ये. म्हणजे असं काहीच नाही. म्हणजे काय असं विचारशील तर तुला कोणालाच सांगता येणं शक्य नाही, कारण असं धर्म आणि ते खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. आपले नायक आपण शोधायचे असतात. बरं, ते नायक नसतात, आपले गाईड असतात आणि आपण पुढे जायचं असतं. मग आपण कोणाचे तरी गाईड होतो. या क्रमाने तो समाज उत्क्रांत व्हायला पाहिजे. तर ज्ञानोबांपासून तुकारामांपर्यंतची जी परंपरा आहे बंडखोरीची, ज्ञानोबा हे सुद्धा जरी जन्माने ब्राह्मण असले तरी ते बंडखोर आहेत. ते ब्राह्मणवादाविरुद्ध त्यांना ब्राह्मणांनी बाहेरच काढले. भारताचा आणि महाराष्ट्राची सगळ्यात महत्वाची जर समस्या एक विचारशील तू कुठची, तर मी म्हणेन ब्राह्मणिझम, ब्राह्मणवाद. एक ब्राह्मणवाद जर या देशातनं वजा केला तर देश नितळ स्वच्छ होऊ शकतो. परंतु ती प्रक्रिया इतकी सोपी असती तर हजारो वर्षात झाली नसती का? ती क्लिष्ट आणि गुंतागुंतीची. ते अगोदर आपण जे सगळं बोललो ते त्यात, म्हणजे जसं की आता सुरव्यांचंच मगाशी बोललं, तर त्यांना पहिलं वाक्य हेच बोललं, सारस्वतानं मी थोडा गुन्हा करणार आहे. म्हणजे आधी परवानगीच घ्यायला लागते त्यांना. तर मुद्दा असा आहे की प्रथमेश सूक्ष्म गोष्टी ज्या आहेत, सटल, त्या अधिक महत्वाच्या आहेत. बटबटीत तर दिसतातच आहेत सगळ्यांना, म्हणजे कोयता गँग तर सगळ्यांना माहितीच आहे. पण आपल्याला ती दृष्टी प्राप्त झाली पाहिजे की चोर कुणाला म्हणावं. जो नारायण सुर्वेंच्या घरच्या वस्तू परत चिठ्ठी लिहून लिहितो त्याला चोर म्हणावं, का श्रमाविना भारताचे 10% GDP घेणारा माणसाला चोर म्हणावं? ही जी आपली मूल्यव्यवस्था आहे, जी आल्या नितळ क्लॅरिटी येईल आपल्या विचारांना, तेव्हा महाराष्ट्र परत आपल्या विजयाकडे कूच करेल, प्रारंभ करेल. तो नजीकच्या भविष्यात कधी येईल तर मला नाही सांगता येणार. ते यावं तर मला पाहता यावं, तुला पाहता यावं असं मला जरूर वाटेल. त्यासाठी प्रयत्न तर आपण करतोच आहोत. हे एवढा नरड का आपण सुकवतोय, कारण त्याच्यासाठी. पण
माझा असा कोणताही भ्रम नाही की माझ्या किंवा तुझ्या किंवा आपल्या काही अशा लोकांच्या प्रयत्नाने हे होणार आहे. हे होण्यासाठी एक कालखंड लागतो. म्हणजे क्रांती ही चालणारी प्रक्रिया आहे. तुमच्या बॅटवर बॉल कधी येईल तुम्ही नाही सांगू शकत. ते तुमच्या हातात पण नसतं. पण तुम्ही तयार असायला पाहिजे की नाही? तर हो, तुम्ही क्रांतीसाठी तयार असला पाहिजे. त्यासाठी ही सगळी कसरत आहे आपली. ठीक. थँक्यू सर. थँक्यू.